सांग ना वेड्या मना, तू सांग ना वेड्या मना, माझाच तो हे सत्य ना, मग का पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. हृदयात माझ्या त्याच्या खुणा, मी धुंद हा का माझा गुन्हा, तरीही पुन्हा वाटे मला की हास हा आभास हा आभास हा. ताई तो दिवा आधी बंद कर. या उजेडात माझं डोकं भणभणून जाईल. पुढचा रस्ताही दिसणार नाही. काय बघतेस? इथून बाहेर पडायचा रस्ता? ताई, दादा आजपर्यंत असा कधीच वागला नाही ग. त्यांनी केवढं केलंय आपल्यासाठी, भरभरून दिलंय. बरोबर आहे. त्यानं त्याला हवं तेच सगळं दिलं आपल्याला. विशुदादाने ठरवलेला मुलगा चांगलाही असेल ग, पण मी असं लग्न कसं करू? मी जसं करतेय तसंच. माझं लग्न तर त्याने ठरवलं सुद्धा ग. तुला निदान मुलगा बघ असं तरी म्हणाला. ताई, तुला हे लग्न करायचं नव्हतं का ग? हे आपण माझ्या नाही तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय. हा, तू एक काम कर, तू उद्या त्या मुलाला भेट आणि तुझा होकार कळव. तसंही दादानी होकार विचारलाय, यात सगळं भरून पावलं नाही का? मला नाही करायचं असं लग्न. का? असं दादाने विचारलं तर काय सांगणार आहेस त्याला? मला नाही माहित मी त्याला काय सांगणार आहे. माझं कोणावर प्रेम नाहीये, पण प्रेमाशिवाय लग्न मी विचारच करू शकत नाही ग. वेडी आहेस तू. अगं जगात अशीच होतात लग्न, सगळ्यांचीच. आणि ती टिकतात सुद्धा. ताई, मला लग्न टिकवायचं नाहीये, ते फुलवायचंय. आणि सगळ्यांनी अशी लग्न केलीत म्हणून मीही करू असं कुठे? माझं तर सगळंच वेगळंय आणि असायलाच पाहिजे नाही? खरं आहे बाई, तुझं तर सगळंच वेगळं आहे. बरं मला सांग, तुला कसा मुलगा हवाय? म्हणजे त्याचं रंगरूप, शिक्षण, या सगळ्या गोष्टी तूही बघशीलच ना? मुलगा तो कसा असेल, कुठे असेल, मला काहीच माहित नाही. त्याचा कोणताच असा ठोस चेहरा माझ्या समोर येत नाही. पण तो स्ट्रॉंग असेल. मी कितीही संकटात असले ना तरी मला वाचवण्याचं बळ त्याच्यात असेल. तो मला भेटेल अगदी अनपेक्षितपणे. तो हळूच येईल आणि माझे डोळे मिटेल आणि मला म्हणेल, मी आलोय. त्याचा आवाज माझ्या कानात रुणझुणत राहील.
चालत असताना माझ्या पायाला काटा बोचणार नाही याची काळजी तो घे. मी जेवल्याशिवाय तोही जेवणार नाही. आणि मी जर झोपले तर तो जागा राहील माझ्याकडे बघत. मी कुशीवर वळली ना की तो पटकन नजर फिरवी. माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावरती प्रेम आहे हे आम्हाला न सांगताच कळेल. आणि तो भेटला ना की मला काहीतरी संकेत नक्कीच मिळेल. मग ती वाऱ्याची झुळूक असो, पानांची सरसर, झाडावरचं फूल असो किंवा संपूर्ण शांतता. आणि असा कौल मिळाल्यावरती मी कोणालाच घाबरणार नाही, दादाला पण नाही. बघशीलच तू. हरिया, माझ्या आयुष्यात जर काहीही पुण्य असेल ना तर ते सगळं सगळं मी तुझ्या पदरी घालते. प्रेमाशिवायचा संसार करण्याची वेळ तुझ्यावर कधीच नाही हो बाळा. आईची आठवण येते. लग्न 3 दिवसांवर आलंय. आईला दिलेलं वचन पूर्ण झालं की मी मरायला मोकळा. ए बाबा, भरल्या घरात मरणाच्या गोष्टी करू नकोस तू. अरे आता तर तू मान वर करून ताठ मानेने जगायला हवंस. स्वतःच्या कर्तृत्वाने सगळं निर्माण केलंयस तू. मावशी, खूप भीती वाटते ते दिवस आठवले की. देवीची ओटी भरण्यासाठी आई बाबा कोल्हापूरला जायला निघाले. ते परत आलेच नाही. परत आला तो बाबांचा मृतदेह आणि मुलींमध्ये जीव अडकला होता म्हणून श्वास चालू असलेलं आईचं जखमी शरीर. आर्या, मैथिली 2 वर्षांची होती आर्या. 4-5 वर्षांची मैथिली. आईने सांगितलं, विश्वा, दोघींची काळजी घे रे. मी हो म्हणालो आणि आईने प्राण सोडला. मी तरी काय का 14 सरलं होतं. खूप घाबरायचो बाबांना. वाटायचं रात्री बेरात्री कधी येतील आणि विचारतील, विश्वा, लक्ष नाही तुझं बहिणींकडे. मग सकाळी उठून धावायला लागायचं. वाटायचं या दोघींना काहीही कमी पडू नये.
धावता धावता वेळ कसा गेला कळलंच नाही. आज लक्षात आलं आपली आपली तायडी चालली सुद्धा. मावशी मावशी मुली चालल्या मला सोडून. मावशी आता तरी बाबा शाबासकी देतील मला. तुझ्यासारखा भाऊ मिळायला पूर्वजन्मीचं पुण्य लागतं. नशीबवान आहेत पोरी. देवाने आई बाबाची माया काढून घेतली, पण आभाळासारखा भाऊ दिलाय त्यांना. ते आपापल्या घरी सुखी राहत एवढीच इच्छा. खरंय, सुनंदा आणि भाऊजींच्या आत्म्याला शांती मिळाली असेल. पण काय रे, तुझ्या जीवाला चैन कधी मिळणार? वयाच्या 14व्या वर्षापासून कष्ट करतोयस तू. बहिणींच्या सुखात कुठेही बिब्बा पडू नये म्हणून लग्न केलं नाहीस तू. पण विश्वा, आता तुला स्वतःबद्दल विचार करायला काही हरकत नाहीये. नको मावशी, तो विषय नको. काही गोष्टी राहून जातात आयुष्यात. राहून जातात म्हणजे काय? तुझं काय वय झालंय का आता? आणि आणि तू असं एकटा राहिलास तर तुझ्या आईला काय वाटेल? मी एकटा कुठे? तू आहेस ना माझ्या बरोबर. पळून जाणार आहेस? आणि या वयात पळून गेलीस ना तर बरंही दिसणार नाही ते. तू अगदी शोभतोस आर्याचा भाऊ. दोघेही कोड बोले. समोरच्याला कसं आपल्यात वळून घ्यायचं बरोबर कळतं तुम्हाला. मावशी, तिचीच काळजी वाटते. आर्या लहान आहे, हट्टी आहे. मुलगा बघितलाय मी, स्थळ चांगलं आहे. फक्त तिने होकार द्यायला हवा. तू नको काळजी करू, आपण बोलू तिच्याशी. तू मुलगा बघितलायस ना, तिला माहित आहे तू तिच्यासाठी जे काही करशील ते चांगलंच करशील. दोघींची लग्न झाली की मी मोकळा. तुझ्या डोक्यावर अक्षता पडल्या की मी मोकळे झाले. चला मावशी, मी झोपतो. लग्नाची गोष्ट निघाली की बरी झोप लागते रे तुला. हा, पण मी काय अशी सोडायची नाही तुला. लक्षात ठेव, तुझी झोप उडवणारी आणते की नाही बघ. झोप झोप, आता आरामात झोप. आर्या, काही काम होतं? नाही, काही नाही. मावशी म्हणाली तू चहा घेतला नाहीयेस, म्हणून म्हटलं की बघूया तू काय करतोयस. येतोयस का? मावशीने दशम्या केल्यात. तुला खरंच काही सांगायचं नाही? सांगायचंय मला, पण कसं सांगू? खरं सांगितलं तर ते तुला आवडणार नाही, आणि खोटं बोलायचं
मी धाडस करणार नाही. जे मनात असेल ते बोल. तू रागवणार नाहीस ना? बस ये. आजपर्यंत कधी रागावलं तुझ्यावर? तुम्हा दोघींवर? अजूनही ते दिवस आठवतात. मी थकून घरी यायचो. कितीही उशीर झाला तरी जेवणासाठी तू माझी वाट बघत असायचीस. पहिली दुसरी तशी मीच भरवायला हवं असा हट्ट धरायचीस. तुला भरवताना माझा थकवा कुठे पळून जायचा कळायचं पण नाही. तुझ्यावर कसा रागवणार मी? विशू दादा, तू खूप केलंस रे आमच्यासाठी. लहानपणी अनेकदा लोक मला बघून म्हणायचे, अरे रे पोरकी पोर. तेव्हा कळायचं नाही रे, आई बाबा नसले ना तरी तू होतास. मला हवी ती वाटेल ती गोष्ट तू मला दिली आहेस. कोणत्याच गोष्टीसाठी मला रडावं लागलं नाही रे, कारण तू होतास, कायम होतास माझा. मग आजी बोलून दाखवण्याची परिस्थिती का आली? लग्न ठरवणं चूक आहे. तसं नाही रे, तू ठरवलेल्या व्यक्तीशी मला लग्न करायचं नाही असं काही नाहीये. इनफॅक्ट तुझ्या संमतीशिवाय ना मी लग्नच नाही करणार आहे. आय प्रॉमिस. दादा, तू जरी मला जन्म दिला नसशील ना तरी कर्म तूच दिलंयस आणि मी त्याला कधीच पट्टा लागू देणार नाही. काय म्हणणे तुझं? मला इतक्यात लग्न नाही करायचं रे. मला तुझ्यासोबत राहायचंय इथे या घरात, आणि अवघ्या 4 दिवसात लग्न नाही रे. दादा प्लीज, तुला माहितीये मला काल रात्री काय वाटलं? काल मला पहिल्यांदा पोरकं झाल्यासारखं वाटलं. पोरकं होणं म्हणजे काय असतं रे? आपल्या जवळच्या प्रेमाच्या व्यक्तीशी बोलता न येणं. मला काय वाटतंय ते न सांगता येणं, हाच अर्थ आहे ना अनाथ होण्याचा. चुकीचा विचार करते मी. माझा विशू दादा मला कधीच अनाथ होऊ देणार नाही. विश्वास आहे माझा. तुझ्या मनासारखंच होईल. लबाडेस तू, पक्की लबाडेस. तुला हवं ते करण्यामध्ये कोणीही तुझा हात धरणार नाही. जाऊया आता, चष्मे थंड होत असतील.
असू दे ग, सुखी राहा. देवा, माझी मुलगी नवीन आयुष्याला सुरुवात करते. तिच्या पाठीशी राहा, तिला सुखी ठेव. बस हीच प्रार्थना. हौशी, संपला ग माझा शेर इथला. निघाले मी. हेच असतं ग बाईच्या जातीला. आधी आई बाप जीव लावतात, त्यांना सोडून जायचं, आणि मग परक्या माणसांना जीव लावायचा प्रयत्न करायचा. एक विचारू का ग मावशी? खरंच असा जीव लागतो? तू कशाला असा विचार करते? मला माहित आहे तू गुणाची आहे. तू सगळ्यांना जीव लावशील. नको काहीतरी विचार करू. शांत बस. हे बाबू, चल चल चल. अगं तुझं भाऊ वाट पाहत असेल. चल. झालं का रे? ते सामान ठेवा बाहेर गाडीत. चला पटपट. काय रे, झालं सगळं? हो. ठेवलं ना सगळं नीट? ए शाणे, मला काय विचारतीयस? ही सगळी माझी काम आहेत. एक काय रे दादा, तू माझा लाडका आहेस ना, मग एक छोटस काम केलं तर काय झालं? छोटस काम करतो. माझी आई सगळी कामं करतो मी. तुम्ही फक्त नटात बसा आतमध्ये. हा, मनीष कुठे? तोही दिसत नाहीये. म्हणजे मनीष नाही आला अजून? आश्चर्यच आहे. कुठल्या भाषेत विचारलं तुला आता मी? हे कुठे ठेवू? असंच्या असं ठेवायला सांगितले मनीष दादानी. असंच्या असं. मग त्यालाच विचार कुठे ठेवायचं आहे ते. आणि आहे कुठे तो? बर, मी हे आपल्या मोठ्या गाडीत ठेवतो. नवरदेवाचा ड्रेस आहे, नीट लिहिलेला बरा. मी तुला काय विचारते, तू मला काय सांगतोयस? आलोच जरा, सांगतो मग. अरे सांग ना रे गणोबा, कुठे आहे तो? काय रे, कुठे आहे मनीष? नाही म्हणजे ते येणार नाहीयेत. का? आता कोण येणार नाहीये? मनीष दादा. काय झालं त्याला? का नाही येते तो? ठीक आहे ना, त्याला नसेल यायचं तर राहू दे. अरे पण कळू तर दे, का नाही येणार आहे? आणि तो नाही आला तर कशी येईल रे मजा? ताप आलाय त्यासनी, जीवाला बरं नाही वाटत. अरे देवा, या मनीषने ऐनवेळी अडचण केली. खूप ताप नाही ना रे आला? ए मी पटकन जाऊन येऊ का त्याच्या घरी? मागच्याच गलीत राहतो तो. आता तू कुठे चाललीस? आधीच आपल्याला उशीर झालाय. गण्या, डॉक्टरांना त्यांच्याकडे पाठवून दे. विश्वा, निघायचं ना? हो निघूया. गणू, माणसं आहेत ना आपली? हो जी. गाड्या व्यवस्थित काढायला सांग. हो जी. चला. ती गाडी घे. दादा, आय लव्ह यू रे. बसा.
काहीच तयारी झाली नाही अजून. कौस्तुभ 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 कुठे आहे? काय रे, काय नाव तुझं? कौस्तुभ कुठे आहे? तिकडे विचारा. कौस्तुभ कौस्तुभ येल्लो माळ दे. ठीक आहे